निमगिरी येथे राहत्या घरी एका महिलेचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. अरुणा शरद साबळे वय वर्ष 40 असे मृत महिलेचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार घरगुती वादातून दिरानेच अरुणा साबळे यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांचा खून केला. खून केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पलायन केलं असून तो सध्या फरार आहे. घटनेची माहिती मिळताच जुन्नर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. या घटनेमुळे निमगिरी गावात भीतीचे वातावरण निर्माण झालं असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पोलीस पथके तयार करण्यात आले आहेत. आरोपीने हा टोकाचा प्रकार कोणत्या कारणामुळे केला याचा सखोल तपास सुरू असून या गंभीर घटनेचा पुढील तपास जुन्नर पोलीस करत आहेत. आपल्या गावामध्ये नाही पाहिजे, याची दहशत झाली पाहिजे. दारूबंद नाही पाहिजे, याची दहशत झाली पाहिजे. तुम्हाला काय म्हणायचे यावेळी बाय माणसाने रिक्स घ्या पाहिजे. सगळे जातात. अनेक घटना ही झाली, उद्या दुसरी झाली, करायचं काय? म्हणजे अशा गोष्टी होत ना. बकरवान कापली खटकाळच्या हातीमध्ये सगमाची एअर आहे ना, सगमाच्या एअर पेशी मी होतो. मग त्याने फोन केला का आपल्या तुषार पप्पांना मारलाय मम्मीला. मम्मी बोलत नाही. मग मी तसाच कोयता टाकला, हातात कोयता असते मी पाला तोडायला. काठी टाकली, त्यांना माझ्या शेळ्या कोणी घेऊन येणे तर राहू द्या, कोणता मार खाला खाऊ द्या. मी जरा घरी मी घरी पळत आलो तर इथं रक्ताच्या तळात पडलेली. दीदीने फोन केला होता. दीदीने फोन केला होता. दीदीने फोन केला होता. आणि तो नेहमीच तुम्हाला शिवाय वर द्यायचा का? हा तो काय मग शिवाय द्यायचा 10 रुपयाला का? तुमच्यापेक्षा किती वर्षांनी मोठा होता? 6-7 वर्षांनी. 6-7 वर्षांनी. म्हणजे काल पण तुझा दारू पिऊन झाला होता? काय रे 10 रुपये होता तो रोजच 10 रुपये. त्याची आई त्याचे गुन्हे पोटात घालते. त्याची आई माझ्या एकच. मग तो तुम्हाला शिवाय द्यायचा. मग तुम्ही तक्रार केली का नाही आधी काही पोलीस स्टेशनवर काही? पोलीस स्टेशनला नाही तक्रार केली. आम्ही तिला सांगायचो नको बाबा, पुढं नसला उद्योग करायचा. नाही केली हीच माझी चुकी झाली. त्या तक्रारी करायला लागत होत्या. आता असा गुप्पी गाला करेल हे मला नव्हतं माहिती ना. नाही पण मग त्यांनी एवढं टोकाचं पाऊल का उचललं बा? असं काय वाटतं मला? काय याच्यात तुमची काय भांडणं झाली काही? नाही भांडणं आधीमध्ये कधी कधी मी बोलायचो जा इथून निघितून तिकडे तुझ्या दारात जा, तिथं नको आम्हाला शेत जाऊ बोलायचं असं मी. याच्या अगोदर काही तुमचे भांडणं होते का? हा भांडणं आमच्याशी काय मत व्हायची ना भांडणं. मग तो बोलायला लागलो त्याला डोकून लावणारच ना मी इथून. मग तू तुझ्या घरी जाऊन बोल, तुझ्या दारात जाऊन बोल, इथं नको हे करू. एवढं टोकाचं पाऊल उचलण्याचं काय कारण? काय कारण? त्याला घरदाराला लागत असेल माझं, त्याला जागा लागत असेल. पत्नी काय घरकामच करायचं? घरकामात 3-4 वर्ष झाली ती आजारी होती. डोळ्या पाठीला तिची ट्रीटमेंट चालू होती. माझ्या पोरगी आज 7वीला आहे. आज 5 वर्ष पोरगी सगळं घरातलं काम करते. मम्मी अजिबात इकडे तिकडे काही करून देत नव्हती. आणि मुलगा मग शेळ्या सांभाळायचा, नंतर शाळेत जायचा. तो बारामतीला शाळेत होता. मग मम्मी आजार झाल्यामुळे बारामतीहून त्याला मी इकडे आणलं गावाला शाळेत. हा सर्व घटनाक्रम किती मुलं सगळी? मला 3 मुली आहेत. हा सर्व घटनाक्रम दीदीने बघितला. या दोन्ही पोरांनी तिन्ही पोरांनी पाहिलेले. तिन्ही पोरं सांगत आलेत ना शाळेत. फोन केला. तुम्ही कुठं गेले होते? मी शेळ्यांकडे गेलो होतो शेळ्या चारण्यासाठी. शेळ्या चारायला. म्हणजे मग शेळ्या चालून तुम्ही कुटुंबाची उदरनिर्वाह करताय? हा शेळ्या चारून कुटुंबाच्या उदाहरण करतो. पोटापुरतं भात होते भात खायला. काय आपल्याकडं उत्पन्न साधन नाही. आपल्या 4-5 शेळ्या आहेत त्या सोडायच्या.